शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या लागणीचं वय झालं आहे 58 दिवस आणि ह्या लागणीला आता जेठा मोडून झालेला आहे जवळपास 45व्या दिवशी. आता थोडी थोडी माती लागणं गरजेचं आहे. जरा माती हाता प्लॉटला लागली तर येणाऱ्या फुटव्यांना जाडी वगैरे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात आणि त्याचा फायदा आपल्याला फुटव्यांची जाडी चांगली येणं आणि फुटव्यांची वाढ चांगली होणं ह्याच्यामध्ये होऊ शकते. दुसरी गोष्ट, आता आपण हा जो भोंडा बघताय तो भोंडा कठीण झाला आहे, तर तो यातनं हवा जर निघून गेली तर त्याचा फायदा आपल्याला एरिएशन चांगलं बनायला मदत होणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ऊसाच्या बुडक्यामध्ये ही अशा पद्धतीने माती थोडी का होईना पडत्या. आता अजून एक मुरडाण आल्यानंतर कळलं आपल्याला नेमकी माती किती पडत्या. पण हे बघा, एवढी जरी माती पडली ऊसाच्या बुडक्यामध्ये तरी पण चालतंय. हा भोंडा पूर्ण मधला हलवून घेतला जातोय. आज आपण आपल्या ह्या कुबोटाच्या साह्यानं 24 HP ह्याच्यामध्ये ते काम करायला लागलोय. माती लावणं ऊसाला ही एक कला आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची सांगतो तुम्हाला, माती जर आपण योग्य पद्धतीने लावली तर ऊसाचे फुटवे चांगले जाड यायलाही मदत होत्या. फुटव्यांचं नियोजन ही योग्य पद्धतीने होतंय आणि माती लागल्यामुळं ऊसाची वाढ तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते. तर हे अशा पद्धतीने काम करा. आज आपल्या लागणीचं वय आहे 58 दिवस. ही बाळबांधणी नाही, थोडी माती लावायची आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही नांगरीचा वापर करा, बैलानं लावा. आता आपल्याकडे ट्रॅक्टर आहे म्हणून आपण सरळ ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये घातलेला आहे. तर आता दुसरं मुरडाण आलं की कशा पद्धतीने माती लागते ते आणि तुम्हाला दाखवतो. परत आता ट्रॅक्टर चाललाय. एक मुरडाण आल्यावर कशी माती लागते आणि बघूया. जेवढी माती ऊसाच्या बुडक्यात पडली पाहिजे तेवढी माती पडत्या ऊसाच्या बुडात. हे बघा, बस चला, आपल्याला एवढंच होणं गरजेचं आहे. एवढीच माती थोडी जर लागली तर फुटव्याला जाडी चांगल्या पद्धतीने येत्या. आणि आता चालताना माझा पाय किती खाली घुसत नाही, जमीन कसल्या गुणवत्तेची आहे हे तुम्हाला समजेल. हे बघा, एकदम मऊ झाली जमीन. ही बघा माती पडतील. एक्सलंट काम होते. यासाठी बघा, यांत्रिकीकरण अतिशय महत्त्वाचं आहे शेतीमध्ये. आज हेच काम करायचं म्हटलं तर मजुरांच्या सहाय्यानं वेळ लागला असता. बैल पाहिजे तर बैलांच्या सहाय्यानं पण झालं असतं, पण आज आपल्याकडे बैल नाहीत आणि भाड्यानं बैल काय आपल्याला खर्च वाढला असता. आज हे बघितलं तर काम अतिशय सुंदर होते. त्या अशा पद्धतीने शेतीमध्ये यांत्रिकीकरण महत्त्वाचं आहे.